लातूरमध्ये आक्रोश मोर्चा निघालाय। हा आक्रोश मोर्चा कशासाठी तर हा आक्रोश मोर्चा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ निघालेला आहे। पुण्यात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे, तर लाल महालापासून हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकलाय। या मोर्चामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, संभाजीराजे छत्रपती यासोबत भाजपा आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सुद्धा सहभागी झाले असल्याचं बघायला मिळतं। तुम्ही जर न्याय दिला नाही तर महाराष्ट्रामध्ये हे वातावरण वेगळ्या दिशेने जाईल आणि म्हणून हे वातावरण तुम्हाला अतिशय अवघड होईल। म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी योग्य दखल घेऊन आकाचा जो बाका आहे ना, त्या बाकाला खाली करा तुम्ही। धन्यवाद। त्याला पहिले या सत्तेपासून दूर ठेवा आणि जे काही करायचंय ते तुम्ही योग्य रीतीने या महाराष्ट्राला दाखवून द्या। संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या या दुःखामध्ये आपण सगळेजण बरोबर आहोत आणि त्यांच्या बरोबर कायम राहू। जय शिवराय, जय जिजाऊ। या आजच्या जनाक्रोश मोर्चातील शेवटची 2 प्रेरणादायी आणि महत्वाची भाषणे होणार आहेत। तत्पूर्वी आजच्या जनाक्रोश मोर्चातील सर्वोच्च घोषणा 4 फक्त द्यायच्या। बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की, बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। हा आक्रोश मोर्चा आपण बघतोय, मात्र पुण्यातील आक्रोश मोर्चात सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सुद्धा सहभागी झाले। आरोपींना लवकरात लवकर पकडावं, फासावर लटकवावं ही मुख्यमंत्री भावाला लाडक्या बहिणीनं विनंती केली आहे, असं देशमुख यांच्या बहिणीनं म्हटलं। तर आम्हाला न्याय द्या अशी साथ देशमुखांची मुलगी वैभवी हिनं घातली आहे। जनाक्रोश मोर्चाला काही वेळापासूनच सुरुवात झालेली आहे। अपोलो टॉकीज पर्यंत हा मोर्चा जो आहे तो पोहोचलेला आहे। काही मोर्चाला मोठी मागणी आहे, मात्र सरकारला अजूनही जाग येत नाही का? सरकारवर विश्वास आहे आमच्या, लवकरात लवकर आरोपी पकडतील, आम्हाला न्याय मिळेल। पूर्ण राज्यात हा मोर्चा निघतोय। सरकारला, मुख्यमंत्र्यांना तुमची काय मागणी आहे? मुख्यमंत्री लाडक्या भावाला, लाडक्या बहिणीची कळकळीची विनंती, लवकरात लवकर आरोपी पकडा आणि त्यांना फाशीची शिक्षा लवकरात लवकर द्या। माझा मुख्यमंत्री भावावर विश्वास आहे। शिक्षेचं स्वरूप काय असेल? फाशीची शिक्षा। भावना आमच्या पहिल्यापासून एकच आहेत की आरोपींना शिक्षा झाली पाहिजे आणि आम्ही न्याय मागतोय, आम्हाला न्याय हा मिळाला पाहिजे। आज महिना होत आला, जर आरोपीच लवकर पकडत नसतील तर आम्ही न्यायाची प्रतीक्षा किती दिवस करायची? आम्ही तर न्याय लवकरात लवकर मागतोय। त्यासाठी प्रशासनाला एकच विनंती आहे की जे आरोपी आहेत आणि त्यांना मदत करणारे जे कोणी असतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या। कॅमेरामन किरण काजेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। तर एकंदरीत 4 दिवसांपासून 700 ते 800 धमकीचे कॉल आले असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। धमकी देणारे मुंडे यांचे कार्यकर्ते आहेत असा दावा सुद्धा अंजली दमानिया यांनी केलाय। दरम्यान दमानिया यांनी तक्रार द्यावी, चौकशी करण्यात येईल हे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। मला दिवसाला जवळजवळ 700 ते 800 फोन कॉल्स पहिल्या दिवशी आले, दुसऱ्या दिवशी आले, काल 3रा दिवस होता। म्हणून आज मी 4थ्या दिवशी ही प्रेस कॉन्फरन्स घेतेय, कारण आज देखील ते फोन कमी झाले नाही आहेत आणि बंद तर अजिबात झालेले नाही आहेत। आणि कोणी बोलायला लागलं, प्रूफ द्यायला लागलं की तुम्ही त्यांचा असा मानसिक छळ करणार। सगळेच्या सगळे जे आहेत ना, सगळे पंकजा आणि धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते आहेत। या प्रकरणाच्या अनुषंगाने जे लोक दादागिरी करतात, जे लोक हप्ते वसुली करतात, अशा सगळ्यांवर जरब बसवायचं आम्ही ठरवलेलं आहे। त्यामुळे या संदर्भातली योग्य कारवाई चालली आहे आणि श्रीमती अंजली दमानिया यांची काही तक्रार असेल त्यांनी पोलिसला द्यावी, पोलीस त्याच्यावर निश्चित कारवाई करतील।